मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेत एकाचा मृत्यू, काही जण जखमी. कामामध्ये 100% निष्काळजीपणा, अपघाताची संपूर्ण माहिती घेणार, दोषी कंत्राटदारावर कारवाई होणार, महापौर रितू तावडे यांचं आश्वासन. मुलुंड दुर्घटनेचा रस्ते वाहतुकीला फटका, ठाण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प, वाहतूक कोंडीमुळे प्रवासी खोळंबले. मुलुंड दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दुःख व्यक्त, मृताच्या वारसांना सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत, जखमीच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार. मुलुंड अपघातातील ठेकेदाराला शासन काळ्या यादीत टाकणार का? शक्यता नाही. कदाचित तो काही लाखांचा दंड दर्शवेल आणि कंत्राटदाराला आणखी निविदा काढू देतील, आदित्य ठाकरेंची टीका. चंद्रपूर महापौर निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं विश्वासघात केलाय, वंचित बहुजन आघाडीचे माजी शहर प्रमुख स्नेहल रामटेके यांचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकिता पाटील राज ठाकरेंच्या भेटीला, अंकिता पाटील यांचं शर्मिला ठाकरेंनी केलं औक्षण. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानं औक्षण करण्यात आले. नवी मुंबईत अनधिकृत बांधकामं, गणेश नाईकांमुळेच अनेक प्लॉट विकणाऱ्यांनी आमच्या नेत्यावर बोलू नये, शिवसेना उपनेते विजय चौगुल यांची गणेश नाईकांवर टीका. कर्जमाफीच्या घोषणेसंदर्भात अगोदरच निर्णय झालेला आहे, ती कधी करायची हे देखील शासनानं ठरवलेलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं विधान. धुळे महापालिकेत विरोधी पक्षनेते पदावरून रस्सीखेच, शिवसेना राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा, विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष. विलिनीकरणावर आता आमच्याकडून नो कमेंट्स, शशिकांत शिंदे यांनी जाहीर केली भूमिका. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सुनेत्रा पवारांची निवड होण्याची शक्यता. बारामतीतील सहयोग निवासस्थानी कारखान्याच्या सर्व संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक पार. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवारांकडून शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न. शपथविधीला जाण्यापूर्वी भेटीसाठी केला होता फोन, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती. विलिनीकरणाबाबत घाई करण्याची गरज कशासाठी? दोन्ही बाजूने चर्चा करूनच विलिनीकरणाचा खर्च निर्णय होईल, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य. रोहित पवार यांचा नागरी उड्डाण मंत्री आणि डीजीसीए यांना ईमेल. अपघाताबाबत प्रेझेंटेशनसह सर्व शंका ईमेलवर पाठवण्यात आल्या. बारामतीतील विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांचं ट्विट. डोंगर फस्त करणाऱ्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये, शिंदेंनी स्वतःच्या कर्तृत्वावर 60 आमदार निवडून आणलेत. गणेश नाईकांनी शिंदेंवर केलेल्या टीकेला नीलम गोरेंचं प्रत्युत्तर. देवाभाऊ, आमच्या दृष्टीनं तुम्हीच कामधेनू आहात, धनंजय मुंडेंकडून देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं कौतुक. मंत्रालयातील एसीबी ट्रॅपमुळे मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत. सकाळपासून मंत्री नरहरी झिरवळ नॉट रिचेबल आहे, संबंध आढळून आल्यास राजीनामा देण्याचा झिरवळांनी केला होता खुलासा. नाशिकमध्ये आदिवासी साहित्य संस्कृती संमेलनाचं आयोजन. आजच्या संमेलनाला झिरवळ अनुपस्थित, झिरवळ येणार नसल्यानं आयोजकांची फजिती. नैतिकतेच्या आधारावर झिरवळांनी राजीनामा दिला पाहिजे, मंत्रालयातील एसीबीच्या कारवाईवरून संजय राऊतांची मागणी. अजितदादांचं विमान अपघात प्रकरण तपासातून काहीही निष्पन्न होणार नाही, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. विमान कंपनीचे बेनामी मालक कोण याचा तपास व्हावा, संजय राऊतांची मागणी. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती घट्ट, कुणाची किती इच्छा असली तरी मिठाचा खडा पडणार नाही. राज ठाकरे जेव्हा बोलतील तेव्हा आम्ही प्रतिक्रिया देऊ, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. बिल्डरांच्या घशात भूखंड घातले जात आहेत, बेकायदेशीर कामांविरोधात मंत्री गणेश नाईकांची भूमिका योग्यच, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींचा भाजपशी संबंध असू शकतो, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. राज्यसभेबाबत 3 पक्ष बसून आम्ही निर्णय घेऊ, राज्यसभेवर जाणार असं पवारांनी सांगितलंय, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समिती स्थापनेकडे लक्ष. दुसऱ्या सर्वसाधारण सभेत 16 सदस्यांची निवड होणार. मंत्री प्रकाश आंबेडकर यांची गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट. प्रकाश आंबेडकरांनी केली पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी चर्चा. भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात सापडली बंदूक. कार्यालयात आढळलेली बंदूक एअरगन असल्याची पोलिसांची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून शरद पवारांना डिस्चार्ज. विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला.
नागपूरच्या मिहान प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचं काम पूर्णत्वास. प्रकल्पग्रस्तांना सुमारे 781 कोटी रुपयांचं वितरण. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. केडीसीसी बँकेत 30 ते 40 वर्ष आम्हाला झाली आहेत. आता नवीन नियमानुसार आम्हाला थांबावं लागणार. मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. सरकार शेतकऱ्यांसोबत नाही, सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं हाल होत आहेत. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका. मालेगावात उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानाचा फोटो काढण्यात आलाय. भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यानंतर टिपू सुलतानाचा फोटो काढण्यात आलाय. मराठवाड्यात 310 कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपात भ्रष्टाचार. ओबीसी नेते नवनाथ वाघवारे यांचा जरांगेंवर आरोप. कोल्हापूरमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार. यावेळी 1 मार्चला होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी सहकार्य करण्याच्या दिल्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला 5 स्वीकृत सदस्य नेमण्याचा अधिकार. स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपकडे 150 अर्ज. उमेदवारी न मिळालेल्या 76 जणांना संधी देण्याचं आश्वासन. सोलापुरात राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार. बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित. नागपूर पालिका सभेसाठी सभागृहच नाही, नवीन नगर भवन अपूर्ण. प्रशासनाची धावाधाव. नगर भवनाच्या दिरंगाईवर नगरसेवकांची नाराजी. अकोल्याचे आमदार साजिद खान यांच्यावर एका महिला परिचारिकेला अर्वाच्य भाषेत बोलल्याचा आरोप. साजिद खान पठाण यांनी माफी मागावी, अन्यथा काम बंद आंदोलन करू असा इशारा. कोल्हापुरात प्रत्येक वैद्यकीय सुविधांच्या बांधकामांवर योग्य नियंत्रण ठेवून वेळेत काम पूर्ण करा. मंत्री हसन मुश्रीफ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश. इम्तियाज जलील विजयी नगरसेवकांना घेऊन हैदराबाद या ठिकाणी रवाना. इम्तियाज जलीलांकडे शक्ती प्रदर्शनाचे नेतृत्व. जरांगेंनी महाराष्ट्रामध्ये जातीयवाद पसरवण्याचं काम केलं. मनोज जरांगेंना कायदा लागू नाही का? जरांगेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंवर हल्ला. अजितदादांच्या अपघात प्रकरणी चौकशी संथ गतीनं सुरू. रोहित पवारांनी माध्यमांसमोर अनेक विषय मांडले. मात्र अजित पवारांच्या पक्षातील नेते या विषयावर शांत का? राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांचा सवाल. एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाचा दिलासा. भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसेंना दिलासा. खडसेंवर 13 तारखेला होणारी आरोप निश्चित टळली आहे. आमदार सुरेश भोळेंचा सरकारला घरचा आहे. जळगावात आरटीओ प्रशासनावर व्यक्त केला संताप. लोकांना त्रास देण्यापेक्षा वाहनांवर कारवाई करा. आमदार सुरेश भोळेंची प्रतिक्रिया. बीडच्या परळीत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महापशुधन एक्स्पोचं आयोजन. मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते उपक्रमाचं उद्घाटन. उद्घाटनानंतर पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडेंनी केली प्रदर्शनाची पाहणी. बीडच्या परळीत सुरू असलेल्या महापशुधन एक्स्पोमध्ये 2.80 फुटाची म्हैस, सर्वात कमी उंचीची म्हैस म्हणून या म्हशीची गरतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. परळीतील पशु प्रदर्शनाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाहणी. गिनीज बुकमध्ये नोंद असलेल्या राधा या म्हशीविषयी घेतली माहिती. अमरावतीत व्हॅलेंटाईन डेला बजरंग दल हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध. ऑक्सिजन पार्क या ठिकाणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पाळत. अमरावती शहरातील अश्लील कृत्यावर पोलीस दलाची नजर. सिल्लोडमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर गुलाबांच्या फुलांना मोठी आवक. मागणी वाढल्यामुळे गुलाबांच्या दरामध्ये तेजी. आज व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर दादरमधील बाजारपेठ गुलाबांच्या फुलांनी सजली. जळगावची बाजारपेठ व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर गुलाबांच्या फुलांनी सजली आहे. विविध गुलाबांची फुलं बाजारात दाखल. गुलाबांच्या गुच्छांना मोठी मागणी. नाशिकमध्ये येवल्यातील शेतकऱ्यांनी केली मोठ्या प्रमाणात गुलाबाची लागवड. व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाबांना मोठी मागणी. गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा. महाशिवरात्री निमित्त सिंधुदुर्गातील चित्रकार सचिन मेस्त्रींनी साकारलं भगवान शिवाचं चित्र. बेलाच्या पानावर ॲक्रिलिक कलरचा वापर करून साकारलं चित्र. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची तयारी. मंदिरात भगवा ध्वज उभारून महोत्सवाची सुरुवात. पुण्यातील भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशीही राहणार बंद. मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी मंदिर समितीचा निर्णय. सर्व भाविकांना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचं आवाहन. यंदा महाशिवरात्रीला भीमाशंकर देवस्थान इथं भाविकांना दर्शन घेता येणार नाहीये. मंदिर परिसरातील सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामांमुळे मंदिर दर्शनासाठी बंद.
महाशिवरात्री निमित्त अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर होणार खुलं. उद्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळच्या घृणेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा. यात्रेदरम्यान गर्दीच्या नावाखाली गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा निर्णय मागे. उद्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं दादर फुल मार्केटमध्ये भाविकांची गर्दी. पूजेच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी मार्केट गजबजलंय. हिंगोलीच्या उंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त होणार ड्रोन शो. 200 ड्रोनच्या सहाय्यानं भव्य लेझर शो साकारला जाणार. चांदिवलीतील शिवलिंगेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. यावेळी शंकर तांडव आणि अघोरी नृत्याचं सादरीकरण करण्यात येणार. वाशिममध्ये संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पर्यटन महोत्सवाचं आयोजन. यंदाचा पर्यटन महोत्सव मंत्री संजय राठोड यांच्या कल्पनेतून साकार. नांदेडमध्ये पोलीस भरतीला सुरुवात. 199 पदासाठी 14,600 उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी मैदानावर सुविधा. नागपुरात 50 ई बसेस आजपासून सुरू. पीएम ई बस उपक्रमांतर्गत नागपूरला मिळाल्या 50 ई बसेस कोराडी बस आगार सज्ज. अंधेरीतील पुष्पा नर्सी पार्क इथं पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आले. पुष्पोत्सवामध्ये संपूर्ण परिसर रंगबिरंगी फुलांनी बहरलाय. बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरातील विकास कामं रखडली. दर्शन मंडपासह भक्त निवासाचं काम संथ गतीनं. कामांना गती देऊन भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी. मुंबई पालिकेनं केल्या महिन्याभरात 600 कोटींच्या 361 निविदा प्रसिद्ध. 355 निविदा प्रत्यक्ष प्रक्रियेत. रस्ते आणि सांडपाणी, आरोग्य आणि शिक्षणासाठी अधिक निविदा. वर्धा ते आर्वी मार्गावर पिपरी परिसरात रस्त्यावर विद्युत खांबामुळे दुर्घटना होण्याची शक्यता. खांब हटवण्याची मागणी. यवतमाळमध्ये ईशान मिनरल्स विरोधात उपोषणाचा आजचा 4था दिवस. धुळीच्या प्रदूषणामुळे पिकांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप. प्रशासनानं तातडीने हस्तक्षेप न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. धाराशिवमध्ये उमरगा पंचायत समितीत निवडून आल्यानंतर आनंदोत्सव. माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले यांचा बंजारा महिलांसोबत डान्स. छत्रपती संभाजीनगरातील जैतापूर येथील 12वीच्या परीक्षेदरम्यान कॉपी पुरवल्याप्रकरणी 24 जणांवर गुन्हा दाखल. 3 शिक्षकांचं निलंबन. गडचिरोलीत स्वयंचलित रस्ते स्वच्छता वाहनं कार्यान्वित. माजी खासदार अशोक नेते, आमदार मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत लोकार्पण. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सेवेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित. जखमी शेतकऱ्याला तपासापूर्वीच घाटीत जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप. यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू. पोलीस भरती प्रक्रियेत बोगसगिरी टाळण्यासाठी कडेकोट तपास प्रणाली कार्यान्वित. मुंबई कोस्टल रोडसाठी 9,000 खारफुटीच्या झाडं खरं तर तोडली जाणार आहेत. स्थानिक नागरिकांचा विरोध. झाडं वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोहीम. शासकीय शाळेतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्यात येणार. सरकारकडून आदेश जारी. दप्तरांसाठी 165 कोटींची तरतूद. मुंबईत एसटी कर्मचारी 24 फेब्रुवारीला आझाद मैदानात करणार आंदोलन. वेतनवाढीचा फरक हप्ता न मिळाल्यानं आंदोलन. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचा इशारा. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी 6 आरोपींवर आरोप निश्चित. सत्र न्यायालयानं केल्या आरोपींविरुद्ध आरोप निश्चित. 2025 मधील अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान. 2,701 किलोमीटर रस्त्यांवर पडले खड्डे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली निधीची मागणी. नागपूर तुळजापूर महामार्गावरील नाल्याचं काम 4 वर्षांपासून अपूर्ण. सांडपाण्यामुळे नागरिकांना त्रास. संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर चिखलफेक करत आंदोलनाचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ. राज्य शासनाकडून निर्णय जारी. परभणीत महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. महिन्यांचे थकीत वेतन अद्यापही न मिळाल्यानं खरं तर कर्मचारी आक्रमक झालेत. थकीत वेतन तात्काळ द्या या मागणीसाठी आंदोलन. धाराशिवमध्ये देशी गुलाबाच्या तुलनेत डच गुलाबाला पसंती. व्हॅलेंटाईन डे निमित्त गुलाब खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी. नांदेडमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचा भ्रष्टाचार. सरपंचावर गुन्हे दाखल करण्याची मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा. मुंबईतील चर्नी रोड पुलासाठी भाजप आक्रमक. 4 वर्षांपूर्वी धोकादायक उड्डाणपूल पाडलाय. नवीन उड्डाणपूल उभारणीला विलंब होत असल्यानं भाजप नेते आक्रमक. रस्त्यावर कचरा जाळल्यास कारवाई होणार. अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांचा इशारा. वातावरणातील प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा प्रयत्न.
अकोल्यात उड्डाणपुलावर नवीन स्पाइक स्पीड ब्रेकर, वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल. उपाययोजनेमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त. वर्ध्यात एसटीच्या सवलतधारक प्रवाशांना मिळणार NCMC स्मार्ट कार्ड. रोख विरहित खरतर आणि पारदर्शक व्यवहारांना मिळणार चालना. बसस्थानकावरचं मिळणार नोंदणीची सुविधा. चंद्रपूरमधील महापौर उपमहापौरांनी बांधकामाधीन स्वच्छतागृहाची केली पाहणी. महिलांसाठी स्वच्छतागृह कार्यान्वित होणार. संबंधित विभाग प्रमुखांना कार्यान्वित करण्याचे दिले आदेश. अकोल्यात पालिकेची रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाई. हॉटेलची लीज मुदत संपल्यानं पालिकेनं दुकानावर चालवला हातोडा. कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ. पुण्यात प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात. अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कारवाई. बेशिस्त वाहन चालकांना दणका. आरटीओकडून 3600 वाहन परवाने निलंबित. नागपूर वर्धा मार्गावरील वाहतूक कोंडी आता लवकरच सुटणार आहे. चिंचभवन ते खापरी रस्ता 8 पदरी होणार आहे. धाबे आणि दुकानांना पर्यायी जागा दिली जाणार. कुपोषणग्रस्त मेळघाटवर पुन्हा जलसंकटाचे सावट. मुरबाड खडकाळ भौगोलिक आणि रचनेमुळे अडथळा निर्माण होते. दुर्गम गावांमध्ये पाणी टंचाईची भीती. तर हंडावर पाण्यासाठी महिलांची कोसोदूर पायपीट. अमरावती पालिकेची सर्वसाधारण सभा 20 फेब्रुवारीला विरोधी पक्ष नेत्यांसह विविध नियुक्ती केल्या जाणार. पुरंदर या ठिकाणी वीर यात्रा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमलाय. यात्रेला हजारो भाविक उपस्थित. नागपूरमध्ये कोटींचं सिम्युलेटर बंद. न्यायालयानं जनहित याचिका दाखल करण्याचे दिले आदेश. 4,32,00,000ची यंत्र 9 महिन्यांपासून धुळखात. इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांची कठोर अंमलबजावणी करा. उपसभापती नीलम गोरे यांचे प्रशासनाला सूचना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.